जय हिंद मित्रो, चला बघूया आपला आज जो टॉपिक आहे गणिताचे नियम. तर त्याच्यामध्ये सर्वात अगोदर तुमचे असतात बेरजेचे, त्याच्यानंतर वजाबाकी, त्याच्यानंतर गुणाकार असेल, भागाकार असेल. आता सर्वात अगोदर जे आपल्याला बेरजेचे नियम पाहायचे आहेत ते आपण बघूया. जर समजा पहिला नंबर हा अधिक आहे, आता आपण बेरजेचे नियम पाहत आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑपरेशन आपण कोणता वापरणार आहे? ॲडिशनचं. पहिला नंबर प्लस आहे तुमचा, दुसरा नंबर प्लस आहे, म्हणजे दोन्ही नंबर काय तुमचे अधिक असतील तर तुम्हाला अशा वेळेस काय करावं लागेल? त्या दोन्ही नंबरची करायची बेरीज करायची आणि तुमचं त्या ठिकाणी चिन्ह कोणतं असेल? त्याला प्लसचं असेल. बघा तुम्हाला वाटत असेल काय सर बेरीजचे नियम घेत आहेत वजाबाकीचे, पण हेच पोलीस भरतीच्या 100% मुलांचं चुकतं आहे. मी बघितलेलं आहे अकॅडमीवर वगैरे की प्लस मायनस मुलांना बऱ्याच मुलांना येत नाहीत. आता हे जे लेक्चर बघत आहेत आमचे CBSEचे पण खूप सारे मुलं बघत आहेत, त्यांना असं वाटत असेल की सर किती इझी शिकून राहिले. तसं नसतं मित्रो. जर आपल्याला एखादा कोर्स घ्यायचा असेल तर त्याच्या बेसपासून, म्हणजे सुरुवात करत आहे आपण पोलीस भरती, तर त्याच्या स्टार्टिंगपासून घ्यायचं आहे. आणि हेच 90% मुलांचं किंवा नवीन जे तयारी करतात खेडे भागातले मुलं असतात त्यांचं हेच चुकतं, त्याच्यासाठी घेत आहे. तर त्याच्यामुळे असं वाटू देऊ नका की ह्या लेक्चरमध्ये खूप सोपं शिकवत आहेत. समोरचे जे लेक्चर असतील ना भाऊसाहेब, त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला प्रॉब्लेम असतं काय आहे. बघा, एक आहे तुमचं प्लस, पहिला प्लस आहे, दुसरा प्लस आहे. दोन्ही जर अधिक असतील तर तुम्ही त्या ठिकाणी बेरीज करून प्लसचा सिम्बॉल देऊ शकता. दुसरा, जर समजा तुमचा पहिला नंबर प्लस आहे, तुम्ही त्यामध्ये पण काय करत आहे? तुम्ही बेरीज करताय. आणि दुसरा नंबर जर तुमचा वजा असेल तर अशा वेळेस काय करायचं? बघा मित्रो, पहिला नंबर अधिक आहे, दुसरा नंबर वजा आहे. अशा वेळेस तुम्हाला त्या दोन्ही नंबरची डायरेक्टली वजाबाकी करून टाकायची. काय करसाल तुम्ही? त्यामध्ये वजाबाकी करसाल. वजाबाकी केल्याच्या नंतर जे त्याचं चिन्ह असेल ते तुम्हाला न प्लस द्यायचं ना मायनस द्यायचं. तुम्हाला ते कोणतं द्यायचं? जी ही तुमची मोठी संख्या असेल, कोणती संख्या असेल? मोठ्या संख्येचं काय करायचं? तुम्हाला तिथं चिन्ह द्यायचं. कोणत्या संख्येचं चिन्ह देसाल? मोठ्या संख्येचं. एक प्लस असेल, दुसरा मायनस असेल बेरीजमध्ये, तर सरळ एक प्लस एक मायनस असेल तर वजाबाकी करायची. चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं? तुमच्या मोठ्या संख्येचं चिन्ह. परत बघा, पहिला नंबर जर वजा आहे, तुम्ही बेरीजच करत आहे, आणि दुसरा अधिक आहे, कळतंय? पहिला वजा आहे, दुसरा अधिक आहे. अशा वेळेस पण तुम्हाला दोन्ही संख्येची काय करायची मित्र? त्या ठिकाणी वजाबाकीच करायची डायरेक्टली. काही विचार करायचा नाही. एक अधिक आहे, एक वजा आहे, दोन्हीची वजाबाकी करायची. परत संख्येचं चिन्ह कोणतं देसाल तुम्ही? जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? द्यावं लागेल. कळतं सर्वांना? आता बघा, दोन्ही प्लस प्लस असतील, बेरीज करायची, प्लस द्यायचं. दुसऱ्या याच्यात पहिलं प्लस असेल, दुसरं मायनस असेल, वजाबाकी करायची. चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. तिसऱ्या याच्यामध्ये पहिला मायनस असेल, दुसरा प्लस आहे, तर दोन्हीची वजाबाकी करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता तिसऱ्या याच्यामध्ये बघा, जर पहिला नंबर मायनस आहे, तुम्ही बेरीज करत आहे, दुसरा पण संख्या काय तुमची मायनस आहे, दोन्ही वजा आहे. अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची? परत बेरीज. काय करसाल? बेरीज. आणि तुम्ही या ठिकाणी जसं प्लस चिन्ह देत होता, या ठिकाणी तुम्हाला कोणतं चिन्ह द्यावं लागेल? मायनस चिन्ह द्यावं लागेल. बघा, सर्वात सोपी पद्धत काय याच्यामध्ये? जर दोन्ही सिम्बॉल सारखे दिसले, तुम्हाला प्लस प्लस दिसलं तर बेरीज करायची, सिम्बॉल बेरीजचा द्यायचा. दोन्ही वजा दिसले, बेरीज करायची, वजाचं चिन्ह द्यायचं. पण या दोन्हीपैकी जर दोन्ही वेगळे दिसत आहेत, एक प्लस एक मायनस, एक प्लस एक मायनस आहे, तर त्याची तुम्हाला काय करायची? वजाबाकी करायची. जीही मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं? द्यायचं आहे. आता आपण याचे नॉर्मल 1-2 एक्झाम्पल बघू. बघा, जर समजा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असेल मी -11 अधिक 5, कसं सॉल्व करताल मित्रो? पहिला वजा आहे, दुसरा प्लस आहे. तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस आहेत, मास्तरनं सांगितलं वजाबाकी करायची. मग 11तून 5 गेले, राहिले 6. मोठी संख्या कोणती? 11 वजा 6. सगळ्यात सोपं. दुसरं जर समजा तुम्हाला मी विचारलं की -10 आहे आणि -5 आहे, सोपं विचारत आहे. -10 आणि -5. पहिलं मायनस आहे, दुसरं मायनस आहे. मायनस असेल तर मास्तरनं सांगितलं बेरीज करा, आणि दुसरं काय? वजा. प्लस आहे, मायनस आहे, बेरीज करायची. 10 + 5 15, आणि चिन्ह कोणतं दिसाल? -15. तुमचे हे चुकणार नाही. हे जे छोटे आहेत, वाटतं माणसाला खूप छोटं सर शिकून राहिले, पण भाऊसाहेब याच्यामध्येच तुमच्या प्लस मायनसमध्ये चुकावतं. जर समजा या ठिकाणी तुम्हाला दिलं 16 आहे अधिक -5 दिलेला असेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेरीज असेल, एक प्लस आहे, जर सिम्बॉल दिसत नसेल तरी तिथे काय असेल? प्लस असेल. मग प्लस मायनस 16तून 5 गेले 11, आणि मोठी संख्या कोणती तुमची? 16. मग तिथं +16 येईल, तर ते काय येईल? तुम्ही 11 तुमचं काय येईल त्या ठिकाणी?
आन्सर येईल. कळालं असेल तुम्हाला. बेरजेचे नियम सोपे सोपे आहेत बघा. दोन जर सिम्बॉल सारखे दिसत असेल तर त्याची बेरीज करा बाबा हो. बेरीज केल्याच्या नंतर प्लस चिन्ह द्या. जर दोन्ही मायनस मायनस असेल तुमचं तर काय कराल तुम्ही बेरीज करसाल त्या ठिकाणी सिम्बॉल कोणता दिसेल मायनस. आणि दोन्ही जे वेगवेगळे दिसत असेल वजाबाकी करून टाका. जी संख्या मोठी दिसेल तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी काय करून टाका तुम्ही चिन्ह देऊन टाका. तसेच आता हे झाले तुमचे बेरजेचे. आता वजाबाकीचं पाहत आहे. जर समजा वजाबाकी करत आहे आपण, पहिला नंबर अधिक आहे वजा दुसरा नंबर पण अधिक आहे, तुम्हाला अशा वेळेस काय करायचं, सरळ सरळ जो पहिला नंबर दिलेला असेल आणि दुसरा नंबर दिलेला असेल तर यामधून पहिल्या नंबरमधून दुसरा नंबर वजा करायचा. आता जर समजा या ठिकाणी पहिला नंबर मोठा असेल दुसरा छोटा असेल तर सिम्बॉल प्लस येईल. कोणता येईल? प्लस येईल. तर तुमचा या ठिकाणी काय होऊ शकतं, प्लस मायनस दोन्ही सिम्बॉल येऊ शकतात. कोणते सिम्बॉल येऊ शकतात? प्लस आणि मायनस. कसे बघा, जर या ठिकाणी समजा 16 आहे मायनस इथं +5 आहे तर प्लस मायनस मायनस झाले. 16तून 5 गेले किती येईल? 16तून 5 गेले किती होतील तुमचे तिथे? 11. मोठा आहे. पण जर कदाचित या ठिकाणी असं असतं 5 वजा दोन्ही पॉझिटिव्ह घेत आहे ना पण 16, आता हा मोठा झाला तुमचा. मग आता या ठिकाणी हा जर मोठा झाला 16तून 5 जाऊ शकतात का? नाही. मग हा प्लस मायनस मायनस होईल तर 16तून 5 गेले 11 राहिले पण सिम्बॉल कोणता येईल तुमचा? -11. याच्यामुळे या ठिकाणी ध्यान ठेवायचं तुम्हाला, जर तुम्ही वजाबाकीचे नियम शिकत असाल तर दोन्ही नंबर जर अधिक असतील तर त्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं, सरळ सरळ जर दोन्ही नंबर अधिक असतील वजाबाकी करत आहे तुम्ही तर जर समजा हा मोठा असला अगोदरचा आणि दुसरा छोटा असला तर तुमचा प्लस येईल. अगोदरचा छोटा असेल दुसरा मोठा असेल तर तुमचं त्या ठिकाणी कोणतं येईल? वजाबाकी येईल. आता बघा, पहिला नंबर वजाबाकीमध्ये आहे. कशामध्ये आहे? वजाबाकीमध्ये. आपण वजाबाकी करत आहे, वजाबाकीला गोल करू आपण. पहिला नंबर वजा आहे, दुसरा तुमचा काय आहे? अधिक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, पहिला जर वजा असेल दुसरा अधिक असेल, ध्यान ठेवा. पहिला काय तुमचा वजाबाकी आहे, दुसरा काय तुमचा अधिकचा आहे. मग आता प्लस मायनस काय होईल? मायनस. म्हणजे सर एक्झाम्पल घेतो, -5 मायनस +5 घेतला तुम्ही. वजा प्लस मायनस मायनस होईल. हा किती येईल रे तुमचा? -5 येईल. -5 अधिक -6 -11 येईल. मग ॲडिशन केल्याच्या नंतर तुमचा सिम्बॉल कोणता येतो तिथं? निगेटिव्ह येतो. म्हणजे ध्यान ठेवायचं, एक जर प्लस असेल दुसरा मायनस असेल तर तुम्ही त्याची सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन करू शकता, पण सिम्बॉल तुमचा कोणता येईल तिथं? मायनस येईल. उदाहरण कोणतं घेऊ शकता तुम्ही? 11 आहे -11 घेतला समजा, वजा इथं तुम्ही दुसरा प्लस घ्यायचा, कोणताही घेऊ शकता. 2 घेतला सपोज, प्लस मायनस मायनस होऊन जाईल. मग या ठिकाणी काय होऊन जाईल तुमचं? -2. 11 अधिक 2 13 -13. म्हणजे या ठिकाणी काय होईल तुमचं, एक जर प्लस आणि एक दुसरं मायनस असेल तर त्या दोन्हीची काय होईल तुमची? बेरीज होईल. काय होईल तुमची? बेरीज होईल. आणि चिन्ह कोणतं येईल तुमचं? वजाबाकीचं. ध्यान ठेवायचं. आता जर समजा तुम्ही पहिला नंबर प्लस घेतला, वजाबाकीचं चिन्ह आहे तुमच्याजवळ, दुसरा मायनस घेतला तर सेम जसं आपण आत्ता घेतलं तसं बघा. पहिला नंबर जर समजा तुम्ही घेतला 5 वजा, दुसरा घेतला -10, प्लस मायनस 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 हे झालं प्लस. काय झालं तुमचं? हे प्लस झालं. तो किती होता? 10 होता. आन्सर किती येईल? +15. तर ध्यान ठेवायचं, जसं या ठिकाणी आपण बेरीज केली होती तसं पण तुम्हाला याच्यामध्ये पण काय करावं लागेल, या ठिकाणी बेरीज करावं लागेल. पण इथं जर प्लसचा सिम्बॉल मायनस आला तर याच्यामध्ये काय तुमचा? प्लस सिम्बॉल येईल. बघा कसं, कोणताही घेऊ शकता. पहिला नंबर घेतला समजा तुम्ही +5 मायनस, हा मोठा घ्या छोटा घ्या कोणता घेऊ शकता तुम्ही. -3 घेतला, मायनस मायनस प्लसच होईल ना ते, मग 8 येईल. 8 आल्यावर सिम्बॉल कोणता येईल तुमचा? प्लस. आणि जेही 2 नंबर असतील त्या दोन्ही नंबरची काय करसाल तुम्ही त्या ठिकाणी? बेरीज करसाल. झाला तिसरा. चौथा काय, जर पहिला वजा आहे दुसरा प्लस आहे तिसरा पण वजा आहे, ध्यान धरून बघा. पहिला वजा आहे दुसरा प्लस आहे. जर समजा तुम्ही -13 घेतला प्लस -5 घेतलं, काय होईल? प्लस मायनस मायनसच होईल ना. मग हे झालं -5 -18. अशा वेळेस पण तुम्हाला काय करावं लागेल, या दोन्ही नंबरची ॲडिशन करून सबस्ट्रॅक्शनचा सिम्बॉल त्या ठिकाणी द्यावं लागेल. मग इथं काय करसाल तुम्ही? बेरीज. चिन्ह कोणतं येईल तुमचं? वजाबाकीचं. याच्यामध्ये कोणते प्लस मायनस मायनसच होणार आहे ना, तुम्ही कोणतंही बघू शकता. जर समजा इथं -20 घेतले प्लस -2 घेतले, प्लस मायनस मायनस होईल. 20 - 2 -20 मायनस हे -22. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये पण काय करावं लागेल, दोन्ही जर मायनस मायनस असेल बेरीज करून काय करावं लागेल? वजाबाकीचा सिम्बॉल त्या ठिकाणी द्यावं लागेल. हे दोन्ही नियम समजले असतील. याच्यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे बेरीजचं समजलं असेल तुम्हाला, वजाबाकीचं समजलं असेल. बेरीज आणि वजाबाकीमध्ये जास्त फरक नाही आहे. आता बघा गुणाकार आणि भागाकाराचे. तर गुणाकाराच्या याच्यामध्ये गुणाकाराच्या याच्या एवढं कोणतं सोपं नाही बघा. गुणाकाराचा नियम बघत आहे आपण.
आहे। मग आता पहिला जो नियम आहे तुमचा, जर समजा पहिला नंबर अधिकमध्ये असेल, गुणाकार करताय आपण, दुसरा नंबर अधिक असेल, पहिला नंबर प्लस इंटू प्लस प्लसच, म्हणजे दोन जे कोणतेही नंबर असेल तर त्याचा गुणाकार करायचा, सिम्बॉल कोणता येईल तुमचा प्लसचा। कोणता सिम्बॉल येईल या ठिकाणी तुमचा प्लसचा, त्या ठिकाणी काय होईल तुमचा सरळ सरळ सिम्बॉल येईल। जर समजा याच्यामध्ये पहिला प्लस आहे इंटू दुसरा मायनस नंबर आहे, पहिला प्लस आहे दुसरा मायनस आहे, गुणाकार होईल, सिम्बॉल तुमचा मायनस येईल बघा। -4 गुणिला 5, 4 पंचे 20 वजा 20, वजा 15 गुणिला 2, 15 दोन्ही 30, पण कोणता 30 येतो वजा 30। त्याच्यामुळे ध्यान ठेवायचं या दोन्हीमध्ये एक जरी निगेटिव्ह असला, काय असेल, एक जरी तुमचा त्याच्यामध्ये निगेटिव्ह असेल तरी सिम्बॉल कोणता येणार तुमचा मायनस। जर समजा पहिला नंबर मायनस आहे, गुणाकार करत आहे, दुसरा तुमचा प्लस आहे, तरी सेम प्लस इंटू मायनस मायनस, गुणाकार करायचा, मायनसचा सिम्बॉल येईल। लास्ट याच्यामध्ये दोन्ही जर मायनस असतील, इथं थोडंसं चेंज आहे, मायनस मायनस असेल तर ते काय होतं तुमचं प्लस होतं, ध्यान ठेवायचं। जर वजा 6 इंटू वजा 2 केलं तुम्ही, -2 इंटू 6 12, मायनस मायनस प्लस 12, प्लस आपण लिहितो का नाही, म्हणजे ध्यान ठेवायचं जर दोन्ही मायनस असतील तर काय येईल रे तुमचं प्लस। याच्यामध्ये सोपी मेथड काय मित्र, जर दोन्ही सारखेले असले तर तुमचं ॲडिशन प्लस येणार, बाकी टाईम दोन्ही याच्यामध्ये काय येईल तुमचं मायनस येईल। असं सेम भागाकाराचे नियम, भागाकाराचे सोपे बघा, भागाकाराच्या याच्यामध्ये काय करायचं, जर समजा तुमचा अंश प्लस असेल आणि छेदही प्लस असेल तर तुमचा कोणत्या नंबरला डिवाइड करायचं, पण तुमचा जो सिम्बॉल येईल तो काय येईल तुमचा प्लस। बघा 16 हे डिवाइड बाय 4 केलं तुम्ही, दोन्ही प्लस आहे, 16ला 4 भागितलं तुम्ही किती येईल 4 येईल, तो पण कसा येणार तुमचा प्लस। कोणताही नंबर घ्या, 50 आहे, 50ला तुम्ही 2 भागितलं किती येणार आहे 25 येणार आहे, म्हणजे हा प्लस असेल दुसरा प्लस असेल तर येणारे आन्सर कशामध्ये येईल तुमचा प्लसमध्ये। तर तुम्ही अशा पद्धतीने तो काय करू शकता, त्याला सॉल्व्ह करू शकता। सेकंड पहा, जर समजा तुमचा न्यूमरेटर मायनस आहे, डिनॉमिनेटर काय रे प्लस आहे, या दोन्हीमध्ये एक जरी चेंज झाला तर तुमचा मायनस येईल। जसं याच्यामध्ये अधिक अधिक होतं तर अधिक येत होतं, तसं पण याच्यामध्ये पण काय असेल, दोन अंश अधिक आहे, खालचा छेद पण काय तुमचा इथं अधिक, तर मग आन्सर कशामध्ये येईल तुमचा अधिक। वरचा जो आहे हा वजा आहे, दुसरा अधिक आहे, दोन्ही चेंज दिसले की मायनस येऊन जाईल। जर समजा तुमचा हा जो आहे हा प्लस आहे, दुसरा काय तुमचा मायनस आहे, तर तुमचं ते काय आहे मायनस येईल। कोणतेही तुम्ही सॉल्व्ह करून बघा, न्यूमरेटर मायनस आहे म्हणजे अंश मायनस आहे, छेद पण काय तुमचा मायनस आहे, अशा वेळेस तुमचं काय येईल आन्सर प्लस येईल, कारण हा मायनस बघा -16 अपॉन -4, मायनस मायनस हा होईल प्लस, किती येईल तुमचा आन्सर 4 येईल। मग जर गुणाकाराचे जे आपण नियम बघत आहे त्याच्यामध्ये बघा दोन्ही सारखे असले की प्लस येईल, काही दोन्ही सारखे आहे, इथं प्लस प्लस आहे प्लस आला, या ठिकाणी दोन्ही सारखे मायनस मायनस, इथं पण काय आलं तुमचं प्लस आला, पण या दोन्हीपैकी एक जरी वेगळा असला अंश किंवा छेद तर त्याचा आन्सर तुमचं मायनसमध्ये येईल। याच्यामध्ये सेम तसंच, जर दोन्हीची जोडी सारखी आहे, कपल आहे समजा, ते पेअर आहे दोन्हीची, दोन्ही सारखे आहे तर ते प्लसमध्ये येईल, अदरवाईज ते दोन्ही पण काय येतील तुमचे मायनसमध्ये। हे झाले तुमचे गुणाकाराचे नियम, हे झाले तुमचे भागाकाराचे नियम। हे आहे खूप सोपं, पण याच्यामध्ये 90% मुलं चुका करतात। जर समजा त्यांना 3 नंबर दिले बाबा -3, -10, -5 आणि विचारलं त्यांना तर 5 मिनटात त्यांच्या डोक्याचे लाईटच लागतात की काय दिलं सर, नाही 3 स्टेप कशा दिल्या, काहीच नाही। याच्यामध्ये तुम्हाला रूल लावायची गरज आहे। तुम्हाला माहिती आहे -3 -10 दोन्ही मायनस मायनस असेल तर ॲडिशन होईल -13 आणि परत दुसरा मायनस आहे, काय होईल हा -18, अशा पद्धतीने सोडू शकता। पण हे कधी सोडू शकता, ज्या वेळेस तुम्हाला हे सगळे नियम म्हणजे ॲडिशनचे असेल, गुणाकाराचे असतील, भागाकाराचे असतील, हे सगळे ज्यावेळेस माहीत असाल त्याच वेळेस तुम्ही गणिताचं बेसिकपासून सुरुवात करू शकता। तर तुम्हाला बेरजेचे नियम, वजाबाकीचे नियम, गुणाकाराचे नियम, भागाकाराचे नियम एवढं जर समजलेलं असेल तर तुमच्या मनात तुम्ही याच्यावरचे क्वेश्चन घेऊन तुम्ही सोडू शकता। 90% मुलांच्या याच्यामध्ये चुका होतात, बॉडोमॉस रूल असेल किंवा हा असेल, आता याच्यानंतर तुमचं मिक्स फ्रॅक्शन असेल किंवा बरेचसे असे टॉपिक आहेत की सोपे आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्या मुलांच्या त्याच्यामध्ये खूप चुका होतात। तर आपल्याला असे सगळे टॉपिक या आपलं जो चॅनल आहे पोलीस भरतीचं @बाबळे मास्तर म्हणून, याच्यावर सगळे तुमचे टॉपिक घ्यायचे आहेत। तर सगळ्यांना, जे तुमचे मित्र वगैरे असतील त्या सगळ्यांना आपलं हे लेक्चर शेअर करा, कारण की तुम्ही जर शेअर केलं ते तर तुमचे लाईक वगैरे पाहून मलाही थोडासा असा जोश येईल की वाटेल मुलांसाठी आपण काहीतरी करावं, चांगले लेक्चर घ्यावं। अजून थोडंसं आता नवीन सुरुवात आहे, लोकांजवळ ग्रीन बोर्ड वगैरे असतात, आपल्याजवळ तसं नाही, व्हाईट बोर्ड आहे, नवीन आपण सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही जर मदत केली तर चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आणि पोहोचल्याच्या नंतर तर जेवढी माझ्याकडून तुम्हाला मदत होते तेवढी आपण करणार आहे। प्रिवियस इयर जे पेपर असतात
मागच्या वर्षी झालेले वगैरे ते सगळे आपण पेपर घेऊ टॉपिकनुसार. मॅथचे किती आलेले होते, कोणत्या टॉपिकमध्ये आले होते, बाकी सगळं पोलीस भरतीचे. परत जे तुम्हाला बुक पोलीस भरतीसाठी आता चांगले बुक वगैरे माहीत नसतात ते आपण तुम्हाला सांगू शकतो की बा कोणत्या प्रकारचे बुक आहे. सगळ्या पद्धतीने तुमची मदत करू, ग्राउंडला मदत करू. तर तुम्ही सपोर्ट करा नक्की. तुमचे जे मित्र करत असतील पोलीस भरती किंवा ज्यांनी सुरुवात केली आणि ज्यांचा अगोदरही झालेला असेल तर त्यांना रिव्हिजन म्हणून पाहण्यासाठी पण आपलं हे जे लेक्चर आहे ना मित्रो, नक्की तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा आणि सपोर्ट करा. आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला @वाबळे मास्तर 2025 याला तुम्ही 100% सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. असं सपोर्ट तुम्ही चालू ठेवा. म्हणजे जर आपले 1000 सबस्क्रायबर झाले तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, लाईव्ह लेक्चर घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे समजेल. धन्यवाद.